मोठी बातमी समोर येतेय। आझाद मैदानातील बंजारा आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले आहेत। आझाद मैदानात बंजारा समाजाचं आंदोलन सुरू होतं। आता हे आंदोलक रस्त्यावर उतरलेत। सीएसएमटी समोर गोंधळाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात हे बंजारा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेत। आरक्षणासाठी बंजारा आंदोलकांचा संघर्ष सुरू आहे। आझाद मैदानामध्ये बंजारा समाजाचं आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर मात्र आता बंजारा आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यामुळे सीएसएमटी परिसरामध्ये सध्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने बंजारा समाज हे आझाद मैदानामध्ये आंदोलन करत होते, मात्र आता ते आझाद मैदानातून बाहेर आलेले आहेत, रस्त्यावर आलेले आहेत आणि रस्त्यावर या बंजारा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही सीएसएमटी परिसरामध्ये झाल्याची ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। तर आझाद मैदानामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचं आंदोलन सुरू होतं, मात्र आता हे बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। हे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। रस्त्यावर या बंजारा समाजानं ठिय्या मांडलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून आता या बंजारा समाजाला पुन्हा हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। तर सीएसएमटी परिसरामध्ये त्यामुळे मात्र गोंधळाचं वातावरण हे निर्माण झालं। आज ही बंजारा समाज प्रत्येक क्षेत्रामध्ये दुर्लक्षित आहे। सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय या बंजारा समाजाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय हक्क मिळावेत। आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळावं। आमच्या महिलांना जे कबाड कष्ट करावं लागते, शासनाने त्या महिलांसाठी देखील स्वतंत्र अशी योजना सुरू करावी। त्याचबरोबर आज अतिशय कळीचा मुद्दा महाराष्ट्रावर जे सुरू आहे, बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं। या सर्व गोष्टीसाठी राष्ट्रीय बंजारा महासंघ रस्त्यावरची लढाई लढण्यास आजपासून सुरुवात करीत आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, बंजारा समाज मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे, गोंधळाचं वातावरण त्यामुळे निर्माण झाले, सध्याची काय स्थिती आहे? जगदीश, खरं तर मिळालेल्या माहितीनुसार बंजारा समाज यांनी परवानगी काढून आझाद मैदान या ठिकाणी त्यांचं आंदोलन आज सुरू केलं होतं आणि अशामध्ये साखळी आंदोलन करण्यासाठी वेळेची मर्यादा ही आझाद मैदान या ठिकाणी असते आणि मात्र ती वेळेची मर्यादा ओलांडल्यानंतर ज्यावेळेस आझाद मैदान तिकडनं खाली करण्याची वेळ पोलिसांवर आली होती नियमानुसार, त्यावेळेस हे बंजारा समाजाचे जे सर्व आंदोलक आहेत ते त्यावेळेस आझाद मैदानाच्या रस्त्याच्या बाहेरच्या दिशेला आले होते आणि त्यांनी रस्ता देखील अडवण्याचा प्रयत्न केला असं देखील समजून येते। अशामध्येच पाहायला गेलं तर संध्याकाळची वेळ मोठी रहदारी असते आणि अशामध्येच बंजारा समाजाची लोक जी आहेत ती आझाद मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि अर्थातच सीएसटी स्थानक आणि मुंबई महानगरपालिकेची प्रशासकीय इमारतीच्या समोरचा रस्ता अडवण्याचा त्यांनी काही मिनिटांचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणावरून विनंती करून जायला सांगितलं। अशामध्येच आता बंजारा समाजाचे सर्व आंदोलक त्यांनी निश्चय केलेला आहे की मुंबई सोडायची नाही, सीएसटी परिसर सोडायचा नाही, आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आपण या ठिकाणावरून हटायचं नाही असा निर्धारात सध्या त्यांनी केलेला दिसून येते। अशामध्येच काही वेळेमध्ये ते आंदोलन शांत होतं का हे पाहणं महत्वाचं असेल, पण सध्या तरी सर्व युवक जे आहेत ते आक्रमक दिसत आहेत। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आंदोलन मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे। जगदीश, शुभम, तुम्ही या आंदोलकांवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।